ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या उपवास काळामध्ये परमेश्वराच्या संपर्कात येऊन त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला महान अशी संधी मिळाली आहे, जेणेकरून परमेश्वराचं दिव्य रूप आपल्याला समजावं, जेणेकरून आपल्याला प्रार्थनेचं महत्त्व समजावं, जेणेकरून परमेश्वर पित्याने आपल्यासाठी काय दिलेलं आहे हे महत्त्व आपल्याला पटावं, म्हणून परमेश्वर आपल्याला बोलवतो. आपल्या जीवनाचं रूपांतर आपल्याला करता यावं, परिवर्तन करता यावं. आपल्यामध्ये परमेश्वराने जे पवित्र आत्म्याचं तेज भरलेलं आहे ते सर्वसामान्य माणसांना दिसावं, जेणेकरून परमेश्वर पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो हे आपल्या जीवनाद्वारे आपल्याला प्रकट करता येईल. आणि म्हणूनच आपण स्वतःला समर्पित करूया आणि परमेश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावे, कुशल शांत राहूया. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान बंधू भगिनीजवळ विनोद करतो की कल्पना आणि शब्दाने हृदयाने भरलेले विश्वास पावलेले आहे. माझा प्राण मोठा होता. मृत्यूमाने पुण्यमया सर्वैरूप सर्वसंख्या वर्तमान बंधूंना विनंती करतो की सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभू, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझ्या पुत्राचे शब्द ऐकण्याची आज्ञा तू आम्हाला दिलेली आहेस. तुझ्या शब्दाने आम्हाला प्रकाशित कर. आमचा आध्यात्मिक दृष्टिकोन शुद्ध कर. तुझ्या वैभव राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाक्य. परमेश्वराने अब्रामाला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, इतकी तुझी संतती होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणला. तो त्याला म्हणाला, मी परमेश्वर आहे, तुला या देशाचे वतन द्यावे
म्हणून खांद्याच्या पूर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभो देवा, मला हे वचन मिळेल हे कशावरून? देवाने त्याला सांगितले, 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एक एडका, एक घोडा आणि पाडव्याचे एक पिलू अशी घे. त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्याचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने चिरले नाही. त्या शवावर हिस्र पक्ष्याने धडक घातली. त्यांना अब्रामाने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाठ झोप लागली. तेव्हा घोर भीतीने निबिड अंधकाराने त्याला व्यापले. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पसरला. तेव्हा धुमसती आगली व आगीचा ज्वाल त्याला त्या शवाच्या तुकडामधून जाताना दिसला. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, इजिप्तच्या नदीपासून ते महानदीपर्यंत येथवर मुलूक मी तुझ्या संततीला देतो. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश माझे तारण आहे. मी तुझा दावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. माझी याचना ऐक. तुझ्याबद्दल माझे हृदय म्हणाले, त्याचे दर्शन घे. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश माझे तारण आहे. प्रभो, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले लोक माझ्या दृष्टीआड करू नकोस. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नकोस. तू माझे सहाय्य होत आला आहेस. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश माझे तारण आहे. या जीव लोकीचा परमेश्वराची दया माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो, धीर धर. परमेश्वराची प्रतीक्षा कर. प्रतिसाद. प्रभू माझा प्रकाश माझे तारण आहे. दुसरे वाचन. पौलचे फिलिप्पीकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जर चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही दुःखाने सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या क्रूसाचे वैरी आहेत असे चालतात. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांची भूषण आहे. त्यांचे चित्त अहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैनास्वस्थिर शरीर स्वतःच्या गौरवावस्थेत शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. यास्तव प्रियजन हो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये असे स्थिर राहा. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. Go,
योहान व याकोब यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करावयास डोंगरात गेला. आणि तो प्रार्थना करीत असताना त्याचे मुखाचे रूपांतर होऊन त्याची वस्त्र पांढरी व चकचकीत झाली. आणि मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरूशलेम पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज त्यांच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग ते त्यांच्यापासून निघून जात असताना पेत्रानं येशूला म्हटले, गुरुजी, आपण येथे असावे हे बरे. आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असताना मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली, हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, त्याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्यांना त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही. प्रभूचे शुभवर्तमान. प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने स्वभावला, कुमारी आईपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला प्रसाद करण्यात आले, तो मरण पावला, त्याला उठण्यात आले, तो लोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी रूपला स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि त्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा यहोवा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना या प्राचीन काळात भाविकांना दैवी दयेचा व क्षमेचा अनुभव घेण्यास प्रेरित करण्यास प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस यांचा आजार सहन करण्यास प्रभूने धैर्य व शक्ती द्यावी व ख्रिस्त सभेची ज्ञानाने व प्रेमाने सेवा करण्यासाठी ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. रूपांतराच्या वेळी येशू हा साक्षात देवाचा पुत्र आहे याची जाणीव शिष्याला झाली. आपण पापी आहोत याची जाणीव होऊन प्रार्थनेद्वारे आपले परिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या प्राचीन काळात उपासना विधीत सहभागी होऊन वेदीवरील ख्रिस्ताशी आपल्याला संवाद साधता यावा, त्याच्याशी एकरूप व्हावे व आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्यातून आपणास त्याची दिव्य वाणी ऐकण्यास पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामांतील विशेष करून जे आजारी आहेत अशावर प्रभूचा वरदहस्त असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे
म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. चर्चला दान व चर्च सपोर्ट करणाऱ्यांच्या हेतूसाठी आपल्या कोळी बांधवावर देवाचा आशीर्वाद असावा म्हणून 10वी व इतर शाळकरी मुलांच्या अभ्यासासाठी व ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्यांचं चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक हेतूसाठी. हे परमेश्वर, या सगळ्या गरजा प्रार्थना तुझ्या चरणाशी आम्ही आणलेल्या आहेत. तुझ्या आशीर्वादाद्वारे आमच्या मन हृदयाचं परिवर्तन कर, आमच्या जीवनाचा कायापालट करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आम्हाला पवित्र कर. या ख्रिस्त बलिदानाद्वारे आमची पापापासून मुक्तता कर व पुनरुत्थानाचा सण साजरा करण्यास आम्हाला पात्र बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणादायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या पवित्र पर्वतावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना तुझ्या वैभवाचे दर्शन घडविले. आपल्या आगामी मरणाविषयी त्यांनी आपल्या शिष्यांना आधी सांगून ठेवले होते. पुनरुत्थानाच्या वैभवासाठी महान यातना सहन करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे, हे त्याने आपल्या शिष्यांना नियमशास्त्र व संदेश याच्याद्वारे दाखवून दिले. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो.
हे प्रभु तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू गम आहे. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे, तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा दुसरे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण यावर घ्या व यावर प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि कारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रेमीचा पूर्णाविष्कार तू घडव. जे आमचे अन्य बंधू आणि भगिनी पुनरुत्थानाच्या आश्रय मानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावलेले आहेत त्यांचंही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य कुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुयुगीच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलेला आहे, त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करीतो. हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्या, तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या बाबा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या नावाने हो. आमची दररोजची भाकर
प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, आमच्या पापांकडे पाहू नकोस. तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्व सदा सर्वदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. परमेश्वराचे कोकण, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकण पहा. या कोकणाच्या घोषणा बोलण्यात आलेले सर्व धन्य.
भूमीवरी शांती तुझी तव मनुजाला आम्ही तुझं सभितो धन्यवाद गातो थोर तुझा महिमा आम्ही वर्णितो जय देव जय देवा जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा उपकारा स्मरतो भवन तुझे गातो प्रभुराया देवा तुझ्या वंदितो एकुलता पुत्रा प्रभु येशू ख्रिस्ता प्रभु देवा तुझी मुक्ती दाता जय देव जय देवा जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा आशीर्वाद कृपेचा जय देव जय देवा जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा जय बाबा जय पुत्र जय आज्ञा देवा हे प्रभू, या पवित्र साक्रामेंटाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या साक्रामेंटाद्वारे या पृथ्वीवरच आम्हाला आगामी जीवनातील आनंदाचा अनुभव दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, आता आपल्या माना नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या श्रद्धावंतांना आशीर्वादित कर. तुझ्या एकुलत्या एक पुत्राच्या सुवार्तेशी त्यांना एकनिष्ठ ठेव. आपल्या प्रेषितांना त्याने आपल्या वैभवशाली शरीराचे जे सौंदर्य प्रकट केले ते प्राप्त करून घेण्याची इच्छा त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा.
वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठारी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी शाळे सर्व पुरुषांचे कारण आहे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की आपल्या पिकात कामकऱ्यांना पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जातो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या युगानुयुग करतोस. आमेन. आमचे स्वामी मरियमाथे भारताच्या कैवारीने, संत थॉमस भारताच्या प्रेषिता, संत गोन्सालो गार्सियन, संत फ्रान्सिस झेवियर आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, बाळीशूच्या संत तेरेसा धर्म प्रसाराच्या कैवारीने, आपले दुःख मरण याचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त याची पवित्र रहस्य
अशा प्रकाराने आदरावे की आम्ही तुझ्या तरणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगाने जिवंत राहतो स्वराज्य करतोस. धन्यवाद एकत्र ते धन्य असो, त्याचे पवित्र नाम धन्य असो. येशू ख्रिस्त ते पवित्र मनुष्य धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मूल्यवान रक्त धन्य असो, अल्ताराच्या अति पवित्र साक्रमेंटात येशू धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, अति पवित्र देव माता धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक संभव धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, मरिया कुमारी आणि माता तिचे नाव धन्य असो, संत योसेफ तिचा अति रक्तपती धन्य असो, देवाच्या